हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून दाखवणार आहे, त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा. हे बघा, ही असा एक बाजू मी शिवून ठेवलेली आहे आणि आता दुसरी बाजू शिवून तुम्हाला दाखवते. आणि ह्या प्रिन्सेस कटची मी पेपर कटिंग पण दाखवलेली आणि याचा अस्तर जेव्हा कापलं ना तेव्हा तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर आता एक बाजू मी शिवून ठेवलेली, आता दुसरी बाजू कशी जोडायची, कशी शिवायची त्याचा व्हिडिओ बघा. तर हे बघा, याच तर जेव्हा मी कापत होते ना तेव्हा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर ही गळ्याची साईड आहे बघा. पहिल्यांदा आपल्याला गळा जोडून घ्यायचा. हे बघा, या असा कपडा असला ना तर हे आपल्याला उरफाट्या बाजूने शिवायचं गळ्याची साईड. हे बघा, म्हणजे गोट म्हणजे पायपिंग लावायची गरज राहत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि या ब्लाऊजला स्टोन आहे. असे तुमच्याकडे जर स्टोनचे ब्लाऊज असतील, खूप महत्त्वाची गोष्ट, स्टोनचे जर ब्लाऊज कस्टमरचे किंवा तुमचे असू शकते, तर तुम्ही त्याला काय करायचं, जे म्हणजे सुईच्या खाली स्टोन येतात ना ते खडे, त्याला असं नखाने थोडंसं काढून टाकायचं. ते काढता पण येते. ओके, असे नख जरी मारलं तर ते निघतात, ते काढून टाकायचं. कारण की सुईमध्ये जर एखादा स्टोन आला तर सुई मोडती आणि सुई मोडल्यानंतर मशीनचा बॅलन्स बिघडतो. त्यामुळं आपण स्टोन काढून शिवू शकतो. हे बघा, हा गळा आहे. गळ्यासाठी पॅकिंग करून घेतलेली, म्हणजे पायपिंग लावायची गरज राहत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान असा व्हिडिओ आहे आणि एकदम सोपी पद्धत प्रिन्सेस ब्लाऊजची. आणि ही बाजू पण आपल्याला आता अशी पॅक करून घ्यायची आहे. म्हणजे अस्तरला ब्लाऊज जोडून घ्यायचा असा. बघा, 5 नंबर टीप मारून बघा असं जोडून घ्यायचं. आणि हा एक्स्ट्रा कपडा जो उरलेला आहे ना अस्तरचा, तो आपल्याला कट करायचा. अशा पद्धतीने कट करून टाकायचा. आणि हे पण आपल्याला जोडून घ्यायचं एकमेकाला. अशा पद्धतीने हे पण तुम्ही जोडून घ्या. एक्स्ट्रा जो कपडा असतो ना तो कट करून घ्यायचा नंतर. हे बघा, अस्तरचा एक्स्ट्रा जो कपडा आहे ना तो असा कट करून टाकायचा. आणि याची कटिंग मी दाखवलेली ना, तुम्ही कटिंग बघितली ना मग तुमच्या लक्षात येईल ब्लाऊज कसा काढायचा. आणि असे जर स्टोन असेल तर एकदम हळूवार मशीन चालवायची, म्हणजे सुई मोडत. तर हे बघा, ही गळ्याची बाजू आहे, हा समोरचा गळा आहे आणि ही शोल्डरची बाजू. हे बघा, अशा पद्धतीने जी खालचा पार्ट असतो ना त्यापासून आपण जोडायला अशी सुरुवात करायची. हे बघा, अशी जोडायला सुरुवात करायची. मोंड्याच्या बाजूने जोडायचं नाही, तर जी खालची बाजू असते ना पट्टीची बाजू तिथून अशी जोडायला सुरुवात करायची. एकदम सोपं आणि एकदम छान. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. हे बघा, असा हा प्रिन्सेस ब्लाऊज तयार होतो. हे बघा, आणि याला अजून एक टीप मारा एक्स्ट्रा, म्हणजे ब्लाऊज उधळत नाही. कधी पण 2 टिपा मारून घ्यायच्या व्यवस्थित, म्हणजे ब्लाऊज उधळायचं टेन्शन नसतं. अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची. टीप मारून झालेलं हे बघा, प्रिन्सेस कट
तयार आहे. आता आपण याला इथून पट्टी मारू. हे बघा, इथं आपल्याला अशी इथं पट्टी मारायची. हा कपडा असा वरती ठेवायचा सुईच्या बाजूने. हे बघा. एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि पुन्हा आपल्याला अशी दाब टीप द्यायची. दाब टीप दिल्यानंतर हा कपडा आपल्याला असा फोल्ड करायचा आणि याला अशी ढिली टीप मारून घ्यायची इथं, म्हणजे आपण नंतर याला हात शिलाई करायची, म्हणजे ते आकर्षक वाटतं ब्लाऊज आणि छान दिसतं एकदम. तर याला एक 5 नंबरची टीप मारून घ्यायची. तर हे बघा, हे दोन्ही साईडचे शिवून झालेले. हे बघा, बघू शकता तुम्ही, प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे. आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक करा. आणि इथं बटन पट्टी आणि काच पट्टी जोडायची. तुम्ही हुक पण लावू शकता किंवा कुणाला बटन आवडत असेल तर बटन पण लावू शकता. इथं ते पट्ट्या जोडून अशा पद्धतीने हा ब्लाऊज प्रिन्सेस कट तयार झालेला आहे. बाय.